श्रमण आहे, त्यांनी जे केलेले सामाजिक कार्य आहे हे अत्यंत उत्तुंग आहे आणि त्यांच्या अनुभवाचे बोल या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. तर मी फार विलंब न करता आजचे वक्ते माननीय अरविंद माळी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. व्याख्यानाचा विषय आहे मानवी कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले संघर्ष. माननीय अरविंद माळी सर, प्लीज. हॅलो, टेस्टिंग. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत बुद्ध, देवनाम प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई, महामानव क्रांतीसूर्य विश्वविद्वान, भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर, शाहूजी महाराज या समस्त महामानवांना मी अभिवादन करतो, वंदन करतो. मित्रहो, आज अकोला शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा या संस्थेच्या वतीनं आज ही व्याख्यानमाला तिसरं शेवटचं पुष्प इथं गुंफण्यासाठी मला आमंत्रित केलेलं आहे. या प्रबोधन समितीच्या निमित्तानं, कारण या कार्यक्रमाला अध्यक्ष वगैरे नसतात त्याच्यामुळे हे आहे. तर या आयोजन समितीचे सर्व संचालक समिती आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व बहुजन समाजातील बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वात जय ज्योती, जय भीम, जय संविधान, जय विज्ञान. आजचा जो विषय आहे मानवीय स्वातंत्र्यासाठी बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी केलेला संघर्ष, हा विषय इथे मला एक्सप्लेन करायचा आहे आपल्यापुढं. या अभिवादन बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवसानिमित्त त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण इथं बसलेला आहात. हा विषय दोन भागामध्ये आहे. मानवीय स्वातंत्र्य म्हणजे काय हे पहिले आपल्याला माहीत असणं जरुरी आहे, तेव्हाच बाबासाहेबांनी जो संघर्ष केला त्याचं महत्त्व आपल्याला कळेल. ठीक आहे, नाही ते थोडं दूर राहिलं तर बरं राहील, म्हणजे जवळ नाही असं राहू का? नाही तर हे दूर करा ना, असं विषयाला हात घालण्यापूर्वी, बाबासाहेबांच्या संघर्षावर बोलण्यापूर्वी मी थोडंसं मानवीय स्वातंत्र्य कशाला म्हणतात याविषयीची झलक माहिती तुम्हाला देऊन पुढे जाणार आहोत. मित्रहो, प्रत्येक मनुष्याला त्यांचे नैसर्गिक म्हणजे प्राकृतिक जीवन जगण्यासाठी दोन गोष्टीची खूप आवश्यकता असते. एक आहे सामाजिक समता आणि दुसरं त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्याची आवश्यकता असते. तेव्हाच तो मानवी जीवनात स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतो. आणि हे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी किंवा त्या स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी त्याला त्याची जाणीव होणं आवश्यकता आहे. माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पहिले त्याला माहीत पाहिजे, तेव्हाच तो स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो. महात्मा फुलेंनी म्हटलं आहे की तुम्ही किती शिकले याला काही अर्थ नाही, अर्थ आहे तुम्ही काय शिकले. तुम्ही किती डिग्र्या घेतल्या याला त्यांनी शिक्षण नाही म्हटलं. तर माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची जाणीव, अवेअरनेस, आपण त्याला चेतना म्हणू, विवेक म्हणू, हे तुमच्यात निर्माण झाली का तर तुमच्या शिक्षणाला काय अर्थ आहे, स्वातंत्र्याचा आनंद घ्यायला. दुसरं, पहिली जाणीव तर पाहिजेच, पण त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मिळवण्याची क्षमता, कॅपॅसिटी. पहिले एबिलिटी, क्वालिटी आणि मग ते कॅपॅसिटी तुमच्यात निर्माण झाली का शिक्षणातून. जर होत असेल, झाली असेल तरच तुम्ही शिक्षित आहात किंवा स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकता. तिसरं महत्त्वाची गोष्ट सांगितली का माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, साधन जे काही पाहिजे, साध्य साधन, ते तुम्हाला उपलब्ध मागितल्यानं मिळते का, किंवा तुम्हाला गव्हर्मेंट किंवा व्यवस्था उपलब्ध करून देत आहे का. जर ते असेल, होत असेल तर तुम्ही स्वतंत्र आहात.
म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहे की गुलाम आहे हे कसं जाणायचं? माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जे साध्य जे पाहिजे ते तुम्हाला मिळते का मागितल्यानं, उपलब्ध आहे का? जर नसेल तर तुम्ही गुलाम आहात. देश स्वतंत्र आहे पण देशात राहणारा माणूस गुलाम आहे, हे याच्यावरून हा वॉच किंवा चेक्स अँड बॅलन्स त्यांनी महापुरुषांनी सांगितलेला आहे. तर मग ह्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्यासाठी पहिले त्याला काय पाहिजे, त्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी तो बनला कसा हे आपल्याला माहीत असणं जरुरी आहे. तेव्हाच आपल्याला बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाचे महत्त्व कळेल. तर त्यांनी सांगितलं की मनुष्य हा 2 फॅक्ट्स तत्व याचा बनलेला आहे. मन आणि शरीर 2 भाग आहे मनुष्याचे. मनुष्य नुसतं शरीरावर नाही जगत, मन बी आहे जे त्याला डायरेक्ट करते. मग या माणसाची आता जगतात तर सारेच, पोट तर भरतात, जनावरसुद्धा पोट भरतात, माणसं काही भीक मागून जगतात, काही लाचारी वगैरे, पण जगण्याची क्वालिटी असते. तर जर त्याला सुंदर जीवन जगायचं आहे तर त्याचं मन आणि शरीर ह्या दोन्ही गोष्टी, दोन्ही फॅकल्टीला विकसित करणं जरुरी आहे. मनाला विकसित करायला त्याला ज्ञान पाहिजे आणि त्याच्या शरीराला विकसित करायला त्याच्या भौतिक गरजा पूर्ण व्हासाठी त्याला थोडंसं धन पाहिजे. खूप जास्त नसलं तर चालेल पण थोडं तरी पाहिजे. ह्या 2 गोष्टी हे साधन आहे. साधन, साध्य नाही. साध्य काय आहे? मग जगतो कशासाठी मनुष्य? खाणं, परसाकडे जाणं, झोपणं हे जगणं आहे का? हे जनावराचं जगणं आहे. माणूस म्हणून जर जगायचं आहे तर त्याला जीवनामध्ये काय पाहिजे? सुख पाहिजे, आनंद पाहिजे आणि शांती पाहिजे. हे साध्य आहे. आणि शेवटी बुद्धांनी मुक्ती सांगितली. सुख, आनंद, शांती आणि मुक्ती हे स्टेजेस आहे. शरीर, मन आणि हृदय या गोष्टी एकसाथ म्हणतो आपण, पण सुखाचा संबंध शरीराशी आहे, आनंदाचा संबंध तुमच्या मनाशी आहे, शांतीचा संबंध तुमच्या हृदयाशी आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा त्याचा संगम होऊन तेव्हा तुम्ही समाजासाठी, दुसऱ्यासाठी वाहून घेता तेव्हा ते मुक्ती मिळते. हे शरीर विज्ञानशास्त्र आहे. असो, मी या खोलात जाणार नाही. तर ज्ञान आणि धन हे साधन आहे आणि म्हणून हे एक असेल आणि एक नसेल तुम्ही सुखी होत नाही. समजा तुमच्याजवळ धन खूप आहे पण जर ज्ञान नसेल तर तुम्ही आपल्या धनाचा उपयोग आपल्या सुखासाठी न करता दुःखासाठी कराल. याला उलटं केलं, समजा तुमच्याजवळ ज्ञान खूप आहे पण धन बिलकुल नाही, तुम्ही दारिद्र्यामध्ये आपला विकास करू शकत नाही. दोन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्यांनी पुढची स्टेप सांगितली स्वातंत्र्यासाठी का हे ज्ञान आणि धन कसं मिळते. आपल्याला व्यवस्था काय सांगते प्रस्थापित? कष्ट करा. तुम्हाला सांगते कष्टकरी मनुष्य उपाशी मरत नाही. महापुरुषांनी सांगितलं आपल्या ज्योतिबांनी आणि बाबासाहेबांनी की बाई कष्टकरी मनुष्य उपाशी मेला नाही पण तो सुखी नाही झाला. कारण सुखी होण्यासाठी जे ज्ञानधन पाहिजे ते जर पोहोचलंच नाही मग उपाशी तर जनावरही मरत नाही, ते काही ना काही करून जगते. प्रश्न तुमच्या जगण्याचा नाही, तुम्ही किती दिवस जगले याला अर्थ नाही, अर्थ आहे तुम्ही कसे जगत आहात. हो, स्वातंत्र्यासाठी हा मुद्दा आपल्याला समजणं जरुरी आहे. तर धन तर पाहिजेच आणि हे ज्ञान आणि धन, मग अर्थशास्त्र म्हणून बाबासाहेब सांगतात की ज्ञान आणि धन हे कष्टकऱ्याजवळ कधीही जात नाही. कष्ट हे केलेच पाहिजे. कष्ट न करता जगणे हे सामाजिक पाप आहे, पृथ्वीवर बोज आहे. जे लोक कष्ट करत नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही. पण कष्ट कशासाठी करायचे? सुखी होण्यासाठी. आजच्यापेक्षा उद्या, आमच्यापेक्षा आमच्या मुलांनी सुखी व्हावं हा त्या कष्टाच्या मागचा उद्देश असतो. पण आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते. तुम्ही दळून राहिले म्हणजे कष्ट करून राहिले, पण ते पीठ जर पदरात मिळत नसेल तर त्या कष्टाला काही अर्थ नाही. दळायला लागेल त्याशिवाय पीठ नाही बनणार, पण ते पीठ आमच्या पदरात कसं पडेल यासाठी आम्हाला ज्ञानाचा 3रा डोळा पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी ज्ञानाचे प्रकार सांगितले. तर नुसतं ज्ञान घेणं आणि डिग्र्या जमा करणं याला ज्ञान नाही म्हणत. तर ज्ञानाचे खूप प्रकार असतात. जसं आज प्रस्थापित लोक तुम्हाला काल्पनिक ज्ञान शिकवतात. कारण काय शिकवायचं आमचे मायबाप नाही ठरवत, ती व्यवस्था ठरवते.